आणि समोर बाळू माळी आपल्याला पाहायला मिळतात. खरड टीमचे एक अप्रतिम खेळाडू नरेश बुवा, नरेश गायकर पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मागवती. 40+ आपल्याला अजून एका सामना रंगतदार पाहायला मिळेल. ओ द विकेट ना चांगला शॉट ऑन साइडला ऑन राहायचा आणि बुवाना हॅट्रिक घेतल्यास प्रभू वाहिले यांच्याकडनं पारितोषिक असणार 3000 रुपयाचं. पहिली धाव आपल्याला स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळते. नरेश गायकर आणि बघतो आपण बाळू माळी मैदानाच्या आतमध्ये. मनोज खरडचे एक प्रतिमे 2 सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या स्पर्धेचा हा सलगचा 5वा दिवस आहे. उद्या निर्णायक दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्या ग्रँड फिनाले डे, सेमीफायनल, फायनल्स अशा मॅचेस. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क तिकडे अजिबात आपल्याला पाहायला मिळत नाही. तसं डॉट बॉल नरेश बुवा पहिल्या षटकामध्ये बॉलिंग करतोय. 40+ क्रिकेट म्हटलं की रेग्युलरमध्ये काल या खेळाडूंना गाजवलेला आहे. रेग्युलरचं क्रिकेट गेल्या कित्येक वर्षांपासून त्यानं खेळलेलं आहे. आज 40+ क्रिकेट बाकफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग तिकडे आपल्याला पाहायला मिळते. धाव मात्र एक सिंगल असेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 2 आकड्यावरती. गावदेवी खरड 40+ त्यांच्या अगेन्स्ट मातोश्री गुंजाई फाउंडेशन वसार. आडव्या बॅटना ऑन साइडला माळीचा फटका चांगला आहे. रन्स देखील चांगला मिळतील. तिकडे झेल पकडलेला आहे. खेळाडूला पारितोषिक इकडे नसणार आहे. या गोष्टीची नोंद घ्या. प्रेक्षकांसाठी शेट एनडी पाटील यांच्याकडनं पारितोषिक 1000चा आवाज दिला. खेळाडूंसाठी पारितोषिक नसेल. आणि आंबेलाच तिकडे बघतो आपण आज झेल होता. हरेश भाग्यवंतीने झेल पकडला. मग आपल्याला बक्षीस न तर कलिंगडाची खाप नक्कीच मिळेल. बागफुला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू. लाईन तिकडे अंपायर्स बघतील. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 पुढे स्कोरबोर्ड 9 आकड्यावरती. कमी केली गती आहे त्याचा फायदा होत असताना चांगली बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्ये बघतो आपण. एकच सिक्सर लगावला गेला. बाकी विकेट टू विकेट बॉलिंग बघितली नरेशकडे. चला वेग आपण कमी का प्लीज. हरी अप गाई करायचे. जास्त वेळ कर्षित करू नका. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस रन्स स्कोरबोर्ड वरती खरडच्या 9. चांगली जरूर वसारकडनं प्रयत्न सुरू आहेत. 2 धावा इकडनं मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 2 पुढे. स्कोरबोर्ड 11 वरती आपल्याला पाहायला मिळतं. समोर खेळ फटका हा देखील चांगला आहे. तेवढी चांगली फिल्डिंग देखील डावीकडनं. एक सिंगल सेकंडचा कॉल वेगाने. थोड्याशा चुका होत असताना फिल्डिंग मध्ये वसारकडनं आणि त्याचा फायदा इथं खरड लावत असताना सिंगल डबल देखील महत्वाचे. धावा मिळतील 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचली एकूण 13 आकड्यावरती. 13 रन्स इन बोट. 13 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. विजय वायले बागफुला जाऊन पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क अजिबात नाही. डॉट बॉल आलाय. या पुढच्या आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे नेवाई गावच्या अगेन्स्ट
पाडा आणि नेवाई गाव नेक्स्ट मॅच आहे. टी शर्ट घेऊन जा आपण लगेचच. 40+ नेवाई पाडा आणि 40+ नेवाली गाव अशी या पुढची मॅच आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर टी शर्ट तुमच्या आमच्याकडनं कॅरी करायचे आहेत. सहकार्य करा. संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले 14 वरती धावफलक आहे. सेकंड ओव्हरचा किंवा मार्गच असताना विजय बॉलिंग मार्क वरती आहे. कमी गतीने चेंडू हाताळला. मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल विजय आणि तिकडे झेल ड्रॉप झालेला आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. चुका होत असताना इकडनं विकेट रनआउटची मिळते. फलंदाज बाद. यस दिस आहे. जिकडे खराब फिल्डिंग बॉलरने केली होती. झेलची संभावना होती. सोपा तिकडे झेल होऊ शकला असता. झेल ड्रॉप झाला. 16 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. शनी नवीन बॅटर यावेळेस ऑन साइडला हा फटका डाव्या बॅटने चांगला फटका खेळलेत. डीप मध्ये प्रोटेक्शन तिकडे खराब फिल्डिंग त्याचा फायदा खरडला. 4 धावा मिळतील. चला आपण 12th मॅन जा लवकर पाणी घेऊन. 12वे प्लेयर्स चला लवकर जा मैदानाच्या मध्ये पाणी घेऊन. 2 ओव्हरच्या अखेरीस रन्स आपल्याला पाहायला मिळतात स्कोर बोर्ड वरती. 20 धावा 1 खेळाडू बाद. यस दिजे. प्रभू वायले यांच्याकडनं पारितोषिक असणारे विकेटच्या हॅट्रिकला 3000चा. तसला 2 ओव्हरचा केस संपला. प्रभू वायलेकडनं पारितोषिक असणारे विकेटच्या हॅट्रिकला. सुभाष गायकर यांचं देखील आगमन. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. युवासेनाचे जे कार्यकर्ते आहेत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वसार बॉलिंग मार्क मध्ये के के
थर्ड ओव्हर मध्ये रन्स आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर बोर्ड झालेले आहेत 20च धाव आहेत. इकडनं चांगली बॅटिंग करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. शन्नी सुंदर चेंडू विकेट टू विकेट टप्पा चांगला आहे. व्हेरिएशन सुंदर आहे. रन्स इकडनं मिळणार नाही तसं बघतो आपण. हा डॉट बॉल 40+ सगळ्या टीम आपल्याला पाहायला मिळतील. नेवाली पड आणि नेवाली गाव मध्ये यापुढची मॅच सुंदर आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी होऊन टी शर्ट्स घालून लगेचच आमच्या मुख्य प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. लेग स्टिकचा चेंडू बराचसा बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे. स्कोर बोर्ड 21 वरती आपल्याला पाहायला मिळतं. 30 षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 21 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील पुढील चेंडू एज आहे. चेंडू थर्डमॅन मध्ये तिकडे बघतो आपण. चुका होत असताना रन्स इकडनं काय धावून घेतल्या जातील वेगानं. महत्वाच्या धावा आहेत कारण का इकडनं बघतो आपण. धावा येणं गरजेचं आणि महत्वाचं आहे आणि त्याच्या अनुषंगानं प्रयत्न सुरू आहेत. 24 धावा स्कोर बरोबर. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ असताना एक चांगली धावसंख्या आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये मॅक्झिमम 40 ते 45 धावा बनवणं गरजेचं असतं आणि इकडे तोच प्रयत्न असावा. मागच्या मॅच मध्ये बघितलं आपण धावा चेज झाल्या होत्या. वसार बी संघ पराभूत झाला होता 40+ राऊंड विकेट. वेगवान चेंडू इकडनं विकेट देखील मिळणार आहे. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. खेळाडू बाद. नरेश आलेत नवीन बॅटर. केकेची चांगली बॉलिंग होते आणि विकेटच्या ट्रिक साठी सुभाष गायकर यांच्याकडनं पारितोषिक असणारे 3000 रुपयाचा. इकडनं पुन्हा विकेटची संभावना होती. रनआउटची विकेट इकडनं मिळणार आहे. रनआउट झालेला आहे फलंदाज. खेळाडू बाद. यावेळेचा हा फटका चांगला आहे. समोर तिकडे खेळलेत वेगानं फिल्डर देखील पोहोचल्या. थोडीशी करा फिल्डिंग झालेली. वस्तून फेक करेपर्यंत 2 धावा इथनं मिळतात करडला आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 पुढे. स्कोर बोर्ड 26 वरती. 26 धावा 3 खेळाडू बाद. 3 ओव्हरचा खेळ देखील संपलेला. चला कॅप्टन आपण लवकरात लवकर पोहोचायचे. नेवाली पाड आणि नेवाली गाव मध्ये यापुढची मॅच आहे. दोन्ही टीम कॅप्टन चला लवकर या टॉस साठी. खेळाडू बाद.
मोहन बॉलिंग मार्कवरती. मोहननं पहिल्याच बॉलमध्ये विकेट गेली. तुम्हाला हा रिप्लाय पाहायला मिळेल. शनीची विकेट स्वस्त्यामध्ये. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना गुंजय फाउंडेशन वसार. पुन्हा फुल टॉस आहे. समोर ड्राईव्ह केलेला आहे. साईड स्क्रीनला फिल्डिंग चांगली झालेली. वस्तून फेक करेपर्यंत 2 धावा इथनं मिळणार आहेत. यावेळेचा फटका चांगला खेळ आहेत. डीप मध्ये तिकडे फिल्डर आहेत. एक्झॅक्ट बघूया काय झालं. 4 धावा इकडनं मिळतील. चौकार. बरोबर या चौकाराच्या मदतीने अशीच काय बॅटिंग. करडला गरजेची अक्कू टप्पाचा होता. ऑनसाइड लाडव्या बॅटनं पूल करायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क नाही. मोहनचा कमबॅक. या पुढच्या आपल्याला अजून एक चांगली मॅच पाहायला मिळेल नेवाली गाव आणि नेवाली पाडामध्ये. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे. स्कोर बोर्ड 33 वरती. अंतिम षटकातील अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत मोहनचे. 40+ क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळतोय 5व्या दिवसामध्ये. अध्यक्ष ट्रॉफीच्या माध्यमातून यश लागते. कदाचित हा व्हाईट बॉल होऊ शकला असता. मोहनकडनं चूक. फायनली विकेट तिथे मिळते फलंदाज बाद. लास्ट बॉल अजूनही बाकी आहे पहिल्या इनिंगचा. सेप आउट झालेत बॅटर. टायमिंग एवढं चांगलं नाही. मिस टायमिंग. डाऊन द बॉल. सोनू तिकडे चूक होणार नाहीये. विकेट मिळालेली आहे शेवटच्या बॉल वरती. डाव संपला पहिला आणि गावदेवी खरडनं पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना रन्स बनवलेले आहेत. 3 33 धावा बनवलेल्या आहेत आणि 34 टार्गेट असणार आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. आपण तदवर करूया टॉस. टॉस बॉक्स मध्ये चला कॅप्टन आपण यावं लगेचच. नेवाली पाडा आणि नेवाली गाव मध्ये आपल्याला या पुढची मॅच पाहायला मिळणार. दोन्ही टीमच्या कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर रिपोर्ट करायचं टॉस साठी प्लीज. चेंडू पडला तर 2 धावेची पेनल्टी ज्या टीमचा कॅप्टन नसेल त्या टीमला. नेवाई गाव 40+ आणि नेवाई पाडा 40+. कंपल्सरी पेनल्टी आहे जर कॅप्टन ज्या टीमचा नसेल टॉस साठी. चेंडू रिलीज झाला सेकंड इनिंगचा पहिला तर 2 धावेची पेनल्टी. नेवाई पाडा 40+. चेंडू रिलीज झाला. पहिला चेंडू सेकंड इनिंगचा पडला. कॅप्टन नसेल तर 2 रनची पेनल्टी आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्यावी.
थँक्यू. तर निश्चित नाणेफेकीचा कौल केला जाईल. नेवाली विपक्ष नेवाली पाडा 40+ या दोन संघामध्ये. तर मी विनंती करा सुभाषजी गायकर यांना की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सुभाषजी गायकर यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉच. तो टॉच जिंकलाय नेवाली पाडा संघ. डिशन पेंडिंग असेल नेवाली पाडा संघाने टॉस जिंकलाय. यस राहुल. चौतीसचं टार्गेट आहे मॅचला होते सुरुवात. पहिलाच चेंडू घेऊन तयार माळी. पहिला बॉल स्लॉक स्वीपचा प्रयत्न. अपील तिथे कॉन्फिडेंटली पाहायला मिळाली. अंपायर मात्र सहमत नाहीयेत. गोपी आणि सोनू वायले दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मिस सामिंग आहे. इकडे विकेट मिळणार आहे. सोनूला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. खेळाडू बाद. सुभाषदादा गायकरांच्याकडनं बघा दोन्ही टीमला सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिकला 2000 आहेत आणि बॅक टू बॅक सिक्सरला प्रत्येकी सिक्सरला 500 आणि बॅक टू बॅक 3 सिक्सरला 4000. सुभाषदादा गायकरांनी दोघांना बक्षीस लावलेलं. दोन्ही आपल्या टीम आहेत. मग तो वसाळ असो अथवा खरड असो. पहिलाच बॉल खेळत असताना इकडनं आक्रमण केलेलं आहे. सुंदर शॉट. 1000 रुपये तिकडे गमावलेले आहेत. आय थिंक फिल्डर होते की काय. रन्स चांगला मिळतील येत असताना हा सिक्सर. थँक्यू राहुल. एक विशेष सूचना आहे. तर सर्व संघाला पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट करतो की जेव्हा आपल्याला मॅच खेळण्यासाठी यायचं आहे तेव्हा मेन गेट वरच आपल्याला यायचं आहे. अन्यथा तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. आणि नेवाली पाडा संघ टॉस जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारते. आमंत्रित करते फलंदाजीसाठी नेवाली टीमला. होल्ड टू राहुल. बुवाच्या बॅट मधून पहिला बॉल तो घेताना सिक्सर. त्याच्यानंतर थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धाव संख्या एक न पुढे स्कोर बोर्ड आपण 7 वरती पाहायला मिळतो. आपल्याला 7 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. एक खेळाडू बाद. 34चं टार्गेट आहे वसारला गुंजाई फाउंडेशन. पुन्हा फुल टॉस. मिस सामिंग झेल तर होणार नाहीये. 2 धावेची मागणी जरूर असेल. गोपी वेगाने धावतोय. 2 धावा इकडनं वसारला मिळतात. 2 धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या जाऊन पोहोचते 9 आकड्यावरती स्कोर बोर्ड आहे. 40+ क्रिकेट आपल्याला आज पाहायला मिळतो. मलंगच्या ज्या टीम आहेत चांगला मांगरूळ संघ चांगला खेळला. त्याने एक सामना जिंकलेला आहे. त्याच्यानंतर बघतो आपण बुर्दूळ संघाने खूप चांगली कामगिरी केली. त्यांनी मॅच जिंकलेली आहे. ऑन साइडला फटका. मिस सामिंग डाऊन द बॉल. फिल्डर चूक होणार नाही. फलंदाज बाद.
राजेश फुलवरे नवीन बॅटर. फटका चांगला आहे. रन्स इकडनं बघा किती मिळतात. फिल्डिंग देखील तेवढी चांगली लॉंग ऑन मध्ये झालेली आहे. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतील. राजेश देखील सुरुवात चांगली केलेली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आहे आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस गुंजाई फाउंडेशन टीम वसारची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 2 खेळाडू बाद 11 धावा धावा फलकावरती. शनी माली आलेत दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती. बॉलर चांगला चेंडू आहे. गोपीनाथ फुलवरे आपल्याला साकिंग एंडला पाहायला मिळतील. जे सलामीला आले होते पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 11 धावा स्कोर कार्ड मध्ये 34 धावा या मॅच मध्ये विजयासाठी वसारला बनवायच्या. ज्या अनुषंगाने बघतो आपण इकडनं 1-2 विकेट साजून घेतल्या तर सामना बनू शकतो, मॅच बनू शकेल तसाच काय प्रयत्न आता चालवला सध्या तरी या षटकामध्ये. ड्राईव्ह केल्यासमोर व्ही शेप मध्ये फटका. प्रोटेक्शन तिकडे आहे. सिंगल डबलचा कॉल आणि या 2 धावा इकडनं मिळतील. रनिंग बिटवीन विकेट देखील चांगली खूप गरजेची आहे. 40+ क्रिकेट या खेळाडू सातत्याने खेळत असतात. त्या अनुषंगाने त्यांचा फिटनेस आपल्याला सुंदर पाहायला मिळतं. सिंगल असेल डबल असेल या धावा धावून घेतल्या जातात. ऑन साइडला टर्न केला फटका. डीप मध्ये फिल्डर बरेचसे दूर होते. त्यांची चेस मोठी आहे. रन्स इकडनं चांगला मिळतील. गोपीला 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 4 पुढे स्कोर बोर्ड 17 वरती 17. अजून एक फटका चांगला खेळ. सँडन डिलिव्हर खडे खडे शॉट. गोपी फुलवऱ्याच्या बॅटमधून आक्रमक पवित्र सिक्सर. शिल्लक विजयासाठी फक्त 11 धावेची गरज आहे मॅच मध्ये. गुंजाई फाउंडेशन वसारला बागपूरला जाऊन पंच केलेला आहे. फटका देखील चांगला आहे गोपीचा. डीप मध्ये चांगली फिल्डिंग. ओव्हर थ्रो. रन्स अजून काय मिळतील का इकडे तर धाव एकच घेतलेली आहे. आणि बलीशेठ पाटील यांचा आगमन झालेला आहे. आमचे श्यामदादा पाटील यांचे बंधू. त्यांना विनंती आहे बलीशेठ की आपण यावा व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून ऑन साइडला टर्न केलाय. फटका हा देखील सुंदर खेळ आहे. तिकडे प्रयत्न काय पाहायला मिळाला. एक्झॅक्ट बघूया आता. अंपायर सांगतात की हा सिक्सर आहे. झेल पकडला होता मध्ये तो बाउंड्रीच्या बाहेर पकडला होता फिल्डरनं आणि मॅच खोली झालेली. रन्स आपण बघतो स्कोरबोर्ड झालेले आहेत. 30 धावा झालेल्या आहेत. 4 धावेची फक्त गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढच्या दोन्ही टीमला लगेच रेडी व्हायचे. निवली गाव श्रावण कुठल्या टीम मध्ये आहेत. निवली गाव का पाड्यामध्ये या श्रावण या. नवनाथ बॉलिंग मार्क वरती.
4 धावेची फक्त गरज आहे मॅच मध्ये विजयासाठी. चला टीम्स नेवाई गाव लवकर या. फुल टॉसेस समोर ड्राईव्ह केलाय. फटका सुंदर आणि हा विजयाचा फटका. हा सामना फिनिश. हा सामना सहजरित्या गुंजाई फाउंडेशन टीम मोसारनं जिंकलेला आहे. अभिनंदन वसा संघाने हार्ड लक. चांगला प्रयत्न आपल्याला गावदेवी खरडचा पाहायला मिळाला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांना अंतिम